उन्हाळा म्हटला की आंबा आणि फणस ही दोन फळं आहेत ती फार प्रकर्षाने बरेच जण खातात। त्यातल्याच फणसाचे आयुर्वेदिक गुणधर्म काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत तेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची। जसं आता तुम्ही माझ्या बाजूला बघताय ती म्हणजे फणसाच्या झाडाच्या जवळ मी उभा आहे। हा फणस लागलेला आहे। हा छोटा फणस आहे। अर्थात फणसाचं जर का तुम्ही बघायला गेलात तर फणसाचे दोन प्रकार असतात, एक कच्चा फणस आणि एक पिकलेला फणस। आणि त्या पिकलेल्या फणसामध्ये सुद्धा अजून दोन प्रकार असतात, एक कापा आणि दुसरा म्हणजे बरका फणस। आता पिकलेल्या फणसाचे काय गुणधर्म आहेत किंवा त्याचा कुठे तुम्ही औषधी म्हणून फायदा करून घेऊ शकता, कोणकोणत्या डिसीजेस मध्ये किंवा कंडिशन मध्ये तुम्ही पिकलेला फणस वापरू शकता ते आता आपण बघूया। त्यातली जी पहिली कंडिशन आहे ती म्हणजे पिकलेला जो फणस असतो तो वजन वाढवण्यासाठी म्हणून खूप चांगल्या प्रकारे मदत करतो। ज्यांचं वजन कमी आहे किंवा ज्यांची मसल स्ट्रेंथ कमी आहे, ज्यांचे स्नायू जे आहेत ते कमकुवत आहेत, कितीही जिम केलं कितीही व्यायाम केला तरी पण त्यांच्या शरीराला बळकटी येत नाहीये, किंवा भरपूर खाऊन सुद्धा ज्यांचं वजन वाढत नाहीये, असे जे लोक असतात त्यांच्यासाठी म्हणून पिकलेला जो फणस असतो तो खूप फायदेशीर असतो। पिकलेल्या फणसाने शरीराचं मास वाढतं, वजन वाढायला मदत होते। आता वजन वाढवण्याची गरज कोणकोणत्या कंडिशन मध्ये असते तर बराच वेळ आजार असलेला, बरेच दिवसांपासूनचा आजार असलेला एखादा व्यक्ती असेल ज्याचं वजन आजारामुळे कमी झालेलं आहे, किंवा एखादा तरुण वयातला मुलगा आहे की त्याचं वजन, किंवा मुलगी आहे ज्याचं वजनच वाढत नाहीये कितीही खाल्लं तरी, तर अशा लोकांनी जर का फणस खाल्ला, किंवा बऱ्याचदा लहान छोटी छोटी मुलं असतात 5-6 वर्षाची 10 वर्षाची, ते सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या काही काही गोष्टी घेत असतात वजन वाढवण्यासाठी, पण त्यांनी जर का फणसाचे गरे खाल्ले, पिकलेल्या फणसाचे गरे खाल्ले तर त्यांचं वजन नक्कीच वाढेल। इवन जे सिनियर सिटीजन्स आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं दिसून येतं की त्यांचं सुद्धा वजन वाढत नाहीये, त्याच्यामुळे त्यांना विकनेस आलेला आहे, काही करू नये असं वाटतं, थोडंसं चाललं की दम वाटतो किंवा मसल पॉवर त्यांची कमी झालेली आहे। अशा कंडिशन मध्ये जर का तुम्ही फणस खाल्लात, फणसाचे गरे खाल्ले तर तुमचं वजन वाढायला सुद्धा मदत होईल। आणि नुसतंच वजन वाढणार नाहीये तर तुमचे जे मसल स्ट्रेंथ आहे, स्नायूंची बळकटी जी आहे तुमच्या शरीरामध्ये ती सुद्धा नक्की येणार आहे। आता आपण बघितलं की फणसाचे जे गरे आहेत ते वजन वाढवण्यासाठी म्हणून फायदेशीर आहेत, वजन त्याच्याने वाढतं। पण असं पण होतं की ज्यांचं ऑलरेडी वजन जास्ती आहे, जे स्थूल व्यक्ती आहेत, ज्यांना ओबेसिटीचा त्रास आहे, अशाने जर का फणस खाल्ला, फणसाचे गरे खाल्ले तर त्यांचं वजन अजून वाढू शकतं। त्याच्यामुळे जे ओबेस लोक आहेत, ते स्थूल लोक आहेत, त्यांनी फणस खाताना बेतानेच खायचा आहे। फणस खाताना थोडा कमी प्रमाणामध्येच खायचा आहे, चवीपुरता। तुम्ही रामपट भरपूर प्रमाणामध्ये जर का तुम्ही फणसाचे गरे खाल्लेत तर तुमचं वजन वाढेल कमी होण्याऐवजी, त्याच्यामुळे ही काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे। आता जिथे मी उभा आहे ह्या इथे जे झाड आहे फणसाचं, हे जे फणस तुम्हाला इथे लागलेला दिसतोय त्याला म्हणतात फणसाची कुयरी, आमच्या कोकणामध्ये कुयरी असा शब्द वापरतात। हा भाजीचा फणस आहे, बरेच जण या कुयरीची भाजी बनवतात। पिकलेला फणस आहे, त्याचा कापा आणि बरका आपण प्रकार सुरुवातीला बघितले, ते फणसाचे गरे खाण्यासाठी असतात आणि फणसाची कुयरी याची भाजी केली जाते आमच्या कोकणामध्ये। तर ही भाजी बनवताना हा जो कच्चा फणस असतो तो आयुर्वेदाने सांगितलं की कच्चा फणस हा शरीरामध्ये वात वाढवणारा असतो, तर मग ती भाजी खायचीच नाही का? तर असं अजिबात नाहीये, ती भाजी नक्की खायची आहे, पण ती भाजी बनवताना तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवायचं। तेल जे आहे ते शरीरामधला वात कमी करणारं आहे, त्याच्यामुळे या कुयरीमुळे, फणसाच्या कुयरीमुळे जो शरीरामध्ये वात वाढेल तो कमी करण्यासाठी म्हणून जर का तुम्ही भाजी बनवताना जर का त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवलं तर ते जास्ती फायदेशीर आहे तुमच्यासाठी म्हणून। आणि त्याच्यात मध्ये सुद्धा कोणतं तेल वापरायचं तर खोबरेल तेलाचा जर का तुम्ही वापर केला फणसाची भाजी बनवता तर अतिउत्तम आहे। खोबरेल तेलामध्ये फणसाची भाजी अति सुंदर लागते, चवीला सुद्धा खूप छान असते। जर का तुम्हाला खोबरेल तेल जेवणामध्ये वापरायची सवय नसेल तर नेहमी जे तुम्ही गोडं तेल वापरता ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, फक्त तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीकडे ठेवायचं जेणेकरून तुम्हाला वाताचा त्रास होणार नाहीये। पिकलेल्या फणसाचे जे गरे असतात त्याच्या ज्या बिया असतात त्याला आठळ्या म्हणतात, आणि या ज्या आठळ्या असतात त्या सुकवून वाळवून त्याची पावडर केली जाते। आणि ही पावडर जर का तुम्ही तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये ठेवलीत, खास करून पोळी बनवताना त्या कणकेमध्ये हे पावडर काही प्रमाणामध्ये 2-3 चमचे जर का मिक्स केलीत आणि त्याच्यापासून तुम्ही गहू आणि या आठळ्यांची पावडर अशी पोळी बनवलीत तर ह्या आठळ्यांमुळे
तुमची शुगर लेवल, तुमचा डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी नक्की मदत होते, असे रिसर्च पेपर झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्या आठळ्या जर का तुम्हाला मिळाल्या तर त्या जमा करून त्या वाळवायच्या आहेत, त्याची पावडर करायची. नॉर्मल मिक्सरवरती सुद्धा याची पावडर होऊ शकते घरच्या घरी. ती पावडर तुम्ही तुमच्या रेग्युलर डेली रुटीनमध्ये, डेली जेवणामध्ये जर का ठेवली तर त्याच्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी नक्की मदत होईल. फणसाचा जो शेवटचा उपयोग आहे तो म्हणजे जेव्हा फणस येतो तो सीझन असतो उन्हाळ्याचा, आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर पित्ताचे वेगवेगळे रोग आजार होत असतात. पित्ताचे त्रास म्हणजे काय तर बऱ्याच जणांना लघवीच्या मार्गाने जळजळ होत असते, बऱ्याच जणांना छातीत जळजळ होत असते, अंगावरती काही काही वेळेला पित्त उठत असतं. असे वेगवेगळे पित्ताचे त्रास या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बऱ्याच जणांना होत असतात. हीट वाढलेली आहे, उष्णता वाढलेली आहे, अशा ज्या काही कंडिशन आहेत तुमच्या शरीरामध्ये त्या जर का तुम्हाला कमी करायच्या असेल, शरीरातलं पित्त जर का तुम्हाला कमी करायचं असेल तर उत्तम पित्तशामक फळ म्हणजे फणसाचे गरे, पिकलेल्या फणसाचे गरे हे उत्तम पित्तशामक आहे, शरीरातली उष्णता कमी करणारे आहेत. म्हणूनच फणस हा जो काही आहे तो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये येतो, आणि त्यावेळेला जर का तुम्ही फणस खाल्लात तर तुमच्या शरीरातलं जे वाढलेलं पित्त आहे किंवा वाढलेली जी काही उष्णता आहे ती कमी व्हायला नक्की मदत होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. जर का व्हिडिओ आवडला असेल आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.